स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलची जी भरती आहे ती भरती सुरू आहे. तिसरी भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यात आस्थापनांना जागा आहेत त्या जागा अपलोड करण्यासाठी शेवटची तारीख 10 तारीख आहे. आता उरलेले 3 दिवस बाकी आहेत. 3 दिवसानंतर पुन्हा मुदतवाढ मिळते का हे आपल्याला अजून सांगता येत नाही, पण मला असं वाटतं की माझ्या वैयक्तिक मत असं वाटतं की 5 दिवस तरी पुन्हा मुदतवाढ मिळेल आणि ही शेवटची मुदतवाढ राहणार आहे. कारण तिथे असं म्हटलेलं नाही आहे परिपत्रकात की जे काही सूचना दिल्या होत्या पोर्टलला त्यात म्हटलं नाही की ही शेवटची आहे बा म्हणून. तर त्याच पद्धतीनं ही 5 दिवस पुन्हा मुदत वाढवू शकते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे ते गुड न्यूज आहे इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत, तांडा वस्ती असेल किंवा इतर वस्त्या असतील, त्या वस्त्यांमध्ये दलित वस्त्या असतील, यामध्ये इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून म्हणजे आधीचं समाज कल्याण विभाग याच माध्यमातून या शाळा ज्या आहेत आश्रमशाळा चालवल्या जातात. आणि या आश्रमशाळेमध्ये सुद्धा या पहिल्या वर्गापासून 6व्या वर्गापासून आश्रमशाळा 11वी 12वी पर्यंत आश्रमशाळा आहे. मग या आश्रमशाळा आल्या म्हणजे शिक्षण आलं म्हणजे शिक्षक आलेच. मग या शिक्षकांची सुद्धा भरती आपली या कोणत्या माध्यमातून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात यावी अशा संदर्भातील जळगावचं पत्र आपल्याला दिसलेलं आहे, आपण सुद्धा पाहिलेलं असेल. तर या माध्यमातून 2000 पेक्षा जास्त जागा विद्यार्थी मित्रांनो या पवित्र पोर्टलमध्ये येणार आहे. अशा संदर्भातील जे रोस्टर क्लिअर करणं, संच मान्यता असेल, मागासवर्ग कक्षाकडनं ते तपासून घेणं, ह्या सर्व प्रक्रियेबाबत हे पत्र होतं. आणि या पत्राच्या माध्यमातून आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालही मी एक व्हिडिओ बनवलेला, विदर्भातील ज्या जागा आहेत त्या 3400 पेक्षा जास्त जागा विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी येणार आहे. तशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर जागा आपण बघितल्या, जसं आश्रमशाळेचं मी तुम्हाला सांगितलं आदिवासी आश्रमशाळा की 2500-2400 प्लस जागा त्या येणार आहेत, म्हणजे या पोर्टलमध्ये येणार आहे. आणि आता या सुद्धा 2000 प्लस जागा मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे ज्या आश्रमशाळा आहेत त्यात सुद्धा शिक्षकांच्या जागा येणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण ह्या दोन्ही जागा जर बघितल्या, आश्रमशाळेच्या 2400, या मागासवर्गीयच्या 2000 आणि विदर्भातील 3435 जागा, याच जागा विद्यार्थी मित्रांनो 7-7.5 जागा झालेल्या आहेत. मग या जागा 7.5 असू शकते, तर पुन्हा जागा अजून आपल्याला मिळू शकते. कोणत्या जागा? तर केंद्र प्रमुखाच्या जागा, आता पदोन्नतीचा जे काही विषय चालू आहे त्यातील शिक्षकांच्या जागा आपल्याला रिक्त होतील तर त्या पुन्हा आपल्याला मिळेल. अशा पद्धतीने ज्या भरती आहे ही 15,000 पेक्षा कमी पदसंख्येची दिसणार नाही. कारण आपल्याला आधी वाटत होतं की 2 महिने ज्या वेळेला, आता 1.5-2 महिने ज्या वेळेला वेळ दिला त्यावेळेला वाटत होतं की जागा कमी येईल, परंतु आता मात्र वाटत नाहीये. जागा 12,000-15,000 जागा या ठिकाणी असेलच. ही एक संधी आपल्यासाठी असणार आहे. ही एक चांगली भरती, बंपर भरती आपल्यासाठी असणार आहे. यामध्ये कट ऑफ 115 पर्यंत ओपनचा कट ऑफ आणि बाकी कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यात एसटीचा कट ऑफ हा 100 पेक्षा खाली येणार आहे, त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्याच गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण 2019 ची भरती झाली त्यावेळेचा कट ऑफ, 2022 ची भरती झाली त्यावेळेचा कट ऑफ आणि आताचा कट ऑफ, ह्या सुद्धा गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. जागेच्या संदर्भात सुद्धा 2019 मध्ये 2022 मध्ये आश्रमशाळा, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग याच्या जागा यात समावेश नव्हत्या, त्यामुळे ते सुद्धा समजून घेणं आहे. त्या जागा सुद्धा या ठिकाणी वाढत आहे. ही जी संधी आहे ही संधी आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. प्राधान्यक्रम बरोबर द्या, त्यासाठी मदत आम्ही करणार आहोत. मोफत मदत, पैसे घ्यायचे नाही. कोणतीही आमची कोणतीही बॅच नाही. ते मुलं 1 रुपयात बॅच नाही, 2 रुपयात बॅच नाही, अजिबात बॅच नाही. आम्हाला वाटतं विद्यार्थ्यांना मदत करणं. आम्ही नोकरीवर लागलेलो आहे, तुम्ही सुद्धा शिक्षकाच्या नोकरीवर तुम्ही लागावं, भावी शिक्षक लागावं. तुमचं महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामध्ये तुमचं काय असणार आहे, स्वागत असणार आहे. तर त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी चांगला अभ्यास करा, तुमच्या कॅटेगरीचा, तुमच्या माध्यमाचा. आणि तुमच्या जे काही इतर ज्या गोष्टी आहेत ज्या लागत आहेत आपल्याला, कशाला 4 ते 5 गोष्टी आपल्याला पवित्र पोर्टलला. कारण हा जो गेम आहे हा तुमच्या भावनिकतेचा गेम नाही, दैववादाचा गेम नाही, तर हा सिस्टीमचा गेम असणार आहे. त्यामुळे सिस्टीम मध्ये जसे प्रिफरन्स तुम्ही टाकाल, सिस्टीम मध्ये जसं तुमचं माध्यम असेल, सिस्टीम मध्ये जसे तुमचे गुण असेल, बरोबर, सिस्टीम मध्ये जसं तुमचं सर्टिफिकेट असेल, त्याच पद्धतीनं तुमचं त्या ठिकाणी निवड होणार आहे, तुम्हाला ती शाळा अलॉट होणार आहे. त्यामुळे भावनेच्या आरी जाऊ नका. नक्कीच तुम्ही त्याचा अभ्यास करून त्याचं प्राधान्यक्रम द्या. त्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.